कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट अल्ट्राटेक कंपनीच्या खाण प्रकरणाने भीषण वळण घेतले आहे। मोबदला किंवा जमीन परत मिळावी या मागणीसाठी तब्बल 15 वर्षांपासून लढा देणाऱ्या कुसुंबी परिसरातील 5 आदिवासी शेतकऱ्यांनी संतप्त होऊन थेट राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। लच्चू मडावी, जयराम मडावी, जंगू पेंदोर, बालाजी शिडाम आणि मारुती तलांडे या 5 शेतकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला। घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत सर्वांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र प्रकृती गंभीर झाल्याने 5ही जणांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या प्रकारामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान या प्रकरणाची मुळे माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाणीत गेलेल्या जमिनींमध्ये आहे। संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन, निवेदन देऊन न्याय मागितला, परंतु अद्यापही ना योग्य मोबदला मिळाला ना जमीन परत मिळाली। 10 महिन्यांपूर्वी मोजणीचे आदेश देऊनही कार्यवाही न झाल्याने अखेर शेतकऱ्यांचा संयम सुटला। या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे। लोकराज्य टीव्ही विशेष बातमी, मनोज गोरे, कोरपना तालुका प्रतिनिधी। राजुरा महसूल अधिकारी कार्यालयात आज जी घटना घडली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। मी गडचांदूरला असताना मला एका पत्रकारांचा फोन आला का कुसुंबी येथील आदिवासींनी एसडीओच्या कार्यालयामध्ये विषप्राशन केले। तेव्हा मी लगेच राजुराकडे दवाखान्यामध्ये गेलो आणि दवाखान्यामध्ये 5 पेशंटचा उपचार होत असताना डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 जणांची प्रकृती नाजूक आहे, त्यांना रेफर करणं गरजेचं आहे आणि लगेच त्यांनी रेफर केलं। वास्तविक पाहता ही जी घटना घडली याला कारणीभूत महसूल विभाग जबाबदार आहे आणि विशेषतः माणिकगड सिमेंट कंपनीचं व्यवस्थापन जबाबदार आहे। गेल्या 7-8 वर्षापासून सातत्यानं हा वाद सुरू आहे। प्रशासनिक स्तरावर कलेक्टर, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक वेळा सभा झाल्या। प्रत्येकाचं एक त्यामध्ये उत्तर आलं की जमिनीचं भूमापन मोजणी करू। कंपनीनं पत्र दिलं की आम्ही पैसे भरायला तयार आहोत, जमीन मोजू। आम्ही सुद्धा मागणी केली, जमीन मोजा, दूध का दूध, पाणी का पाणी, आणि तुमच्याकडे जी 493 हेक्टर जमीन दिली, फॉरेस्टची जमीन तुम्ही वापस केली, ते कुठं आहे? आणि आमच्या या ज्या आदिवासींच्या जमिनी तुम्ही टप्प्याटप्प्यानं जेव्हा खदानीचा विस्तार केला त्या बळकावलेल्या आहे, त्याचा मोबदला दिला नाही। त्यांचा मोबदला द्यावा, नोकरी द्यावी, बाजारभावाप्रमाणे आज जे दर चालू आहे त्या दरानुसार पैसे द्यावे, परंतु त्याकडे कंपनीनं दुर्लक्ष केलं। उलट जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यानं नायब तहसीलदाराला पत्र दिलं। 1984-85 ज्या आदिवासींना जमिनीचा मोबदला दिला याचा शपथपत्र मानव अधिकार आयोगाकडे, अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे, सुप्रीम कोर्टामध्ये आणि नागपूर न्यायालयामध्ये दाखल केला आणि त्याच्यात त्यांनी दिलं की 40 वर्षापासून ही जमीन आमच्या ताब्यात आहे आणि 24 लोकांना आम्ही जमिनीचा मोबदला दिला। असं असताना मग त्यांना गेल्या या महिन्यामध्ये मार्च महिन्याच्या शेवटी त्या लोकांना हेक्टरी 10 लाख रुपये देण्याची गरज कंपनीला का पडली? याचा अर्थ एग्रीमेंट बोगस होता, भूमापन मोजणीचा नकाशा बोगस आहे, म्हणून त्या आदिवासींना त्यांनी पैसे दिले। परंतु ज्यांना पैसे दिले त्यांना डबल पैसे दिले। त्यांच्या जमिनीसुद्धा कंपनीच्या क्षेत्राच्या बाहेर आहे, परंतु ज्यांच्या जमिनी खोदून टाकल्या, ज्यांच्या जमिनी क्षेत्राच्या आतमध्ये आहे, उत्खनन झालं, या लोकांना एक नवीन पैसा दिला नाही। त्यांचं शोषण झालं, त्यांना या वेदना असह्य झाल्यामुळे आणि बर्बाद झालो या भावनेतून त्यांनी आज जी घटना घडवली आहे त्याला खरं तर प्रशासनातील महसूल विभाग आणि खास करून माणिकगड सिमेंट कंपनी जबाबदार आहे। याबद्दलचा ठोस निर्णय घ्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे।